मित्रांनो, 5 वर्ष झाले आपल्याला. आपण शेळीपालन सुरू करू. 5 वर्षामध्ये फक्त एका पिल्लाची मॉर्टॅलिटी झाली आपल्याकडून. ते पण त्याला बोक्का का काय म्हणतात ते झालं होतं. आणि ते आपण नवीन असल्यामुळं पहिल्या वर्षीच झालं ते आपल्याकडं. नवीन असल्यामुळं ते आपल्याला कंट्रोल करता नाही आलं आणि आपल्याकडून ते पिल्लू दगावलं. तर आजचाच एक प्रश्न होता मला, कमेंट होत आहे की माझ्या किती शेळ्या 40 शेळ्या दाखवल्या म्हणून, करडं शेळ्या. तर याचे कारण काय तुम्हाला सांगतो मी आज थोडक्यात. शेळ्यांचे, करडांचे. आता सर्वप्रथम आपण शेळ्यांचं सांगू. आता शेळ्या दाखवण्याचं कारण एक सांगतो तुम्हाला. जास्त प्रमाणामध्ये पावसाळ्यात होत असतं. पावसाळ्यात काय होतं, बंदिस्तामध्ये नाही होत बरं का एवढं. बंदिस्तामध्ये 90% बंदिस्तामध्ये कुठलीच रोगराई येत नाही जर नियोजन चांगलं ठेवलं तर. फिरस्तीमध्ये काय होतं, शेळ्या बाहेर फिरायला नेतात. बाहेर नेल्याच्या नंतर काय होतं, शेळ्या पाऊस जास्त कमी आला तर पावसामध्ये भिजल्या जातात. पावसामध्ये भिजल्यानंतर काय होतं, 1-2 दिवसाला त्यांना सर्दी होती. 2-3 दिवसानंतर काहीला शूट होतं, काहीला शूट होत नाही. कारण कसं असतं, त्याच्या तब्येतीवर असतं. तब्येत शेळी जर जवान असली, चांगले ताकदवान असली तर त्या शेळीला काही होत नाही. पण एखादी कमजोर शेळ्या असल्या तर त्या शेळ्यांना काय होतं, ताप येतो. ताप आल्याच्या नंतर सर्दी ताप त्याच्यानंतर त्याच्याकडे लक्ष जर नाही दिलं तर शेळीला निमोनिया होतो. निमोनिया झाल्याच्या नंतर शेळी काय होतं, बिमार पडते. बिमार पडलं जर लक्ष दिलं तर शेळी जास्त ताप येऊन एक्सपायर होते. त्याच्यानंतर नंबर 2चं जर म्हणलं ते भिजलं नव्हतं. नंबर 2चं जर म्हणलं, तुमच्या गोठ्यावर एका जागेवर तुम्हाला जागा असं समजा, आता ही समजा बांधायची जागा आहे. या जागेवर तुम्ही जर रेग्युलर इथंच बांधत असला, बंदिस्त जरी असलं तर बंदिस्तमध्ये एका जागेवर तुम्ही जर जास्त वेळ बांधत असलात तर त्या ठिकाणी जर जास्त ओलं झालं, ओलावा आला, समजा ओलावा झाला आणि त्या ठिकाणी ओल्याच्या जागेवर तुम्ही सतत जर बांधत असाल तर त्या ठिकाणी बॅक्टेरिया तयार होतात. आणि सर्दी शेळीला काय आहे, शेळीला कोरडी जागा लागते बसायला. ती जर ओल्या जागेवर बसली तर ती बिमार पडते 100%. आणि ओल्या जागेवर बसल्यानंतर बिमार पडल्यानंतर शेळी त्याने पण दाखवू शकतो. तापीमुळे जास्त होतं ते, त्याला इन्फेक्शन झालं की ते होऊन जातं. त्याच्यानंतर आता लहान करडं आहे. आता हे लहान करडं समजा, आता हे बघा, हे आपला हे पिल्लू दिसतंय तुम्हाला. आता हे पिल्लू आहे. आता याला काय केलं आपण, याला हे बघा आता किती स्ट्रॉंग आहे. आणि याला जर आपण काय केलं, सुरुवातीला 2-3 दिवस कोवळं दूध जर जास्त प्रमाणामध्ये पाजलं ना तर काय होतं माहिती आहे का, ह्या करडाला डायरेक्ट ते दूध कोवळं असल्यामुळं त्याच्या पोटामध्ये गाठी होतात. आणि गाठी तयार झाल्याच्या नंतर या पिलाला पचन होत नाही, संडास होत नाही, लघवी होत नाही. आणि त्याच्यानंतर ते दूध पण पित नाही. मग याला 2-3 कारणं. याला बोका म्हणतात, बोका झाला म्हणतात असं. मग ते जर उतरून घेतलं बरं, समजा त्याचं जर नियोजन ताबडतोब केलं तर ते बरं आहे. आता बोका होऊ नये म्हणून आपण लहान पिल्लांसाठी काय करायचं, ज्यावेळेस शेळी वेली आपली, समजा पहिल्या दिवशी वेली, दुसऱ्या दिवशीपासून त्याला पिंकू ग्राय वॉटर असतं लहान मुलाचं, तर ते पिंकू ग्राय वॉटर 1-1 ml द्यायचं. 1-1 ml कमी द्यायचं थोडं. कारण काय होतं माहिती आहे का, हे जे लहान पिल्लं असतात यांचं दूध पचन होण्याची क्रिया त्या याच्यापासून त्यांना दूध पचन होतं पिंकू ग्राय वॉटरनं. ते चांगलं असतं पचण्यासाठी. तर त्याच्यासाठी ते जर लहान पिल्लांसाठी वापरलं तर खूप छान आहे. त्याच्यापासून आपण तर वापरत पण नाही. आपण फक्त नियोजन काय करतो माहिती आहे, याला 4-5 दिवस आपण दूध जास्त प्रमाणामध्ये देत नाही. याला 3 टाईम पाजतो आपण बरं का. पहिल्या दिवशीपासून 3 वेळेस पाजतो, पण थोडं थोडं पाजतो. एकदम असं गच्च पोट भरून पाजत नाही त्याला, कारण ते कोवळं दूध असतं. आणि असं जर नियोजन ठेवलं तर आपलं एकही करडू दगावत नाही, एकही शेळी दगावत नाही. पुन्हा तुम्हाला सांगतो, दुसऱ्याच्या शेळ्यांमध्ये शेळ्या जर गेल्या, दुसऱ्या शेळ्या जर बिमार असल्या तर तो व्हायरस आपल्या शेळ्यांवरती येऊन, त्यावेळेस तसा जर व्हायरस जर आपल्या शेळ्यावरती आला तर आपलं पूर्ण जे फार्म आहे, पूर्ण फार्म पण बसू शकतो एखाद्या दिवस. कारण ते व्हायरस असतं, ते व्हायरस खूप डेंजर असतं. त्याच्यापासून शेळ्या बकरं काहीच राहत नाही आपल्या शेडवरती. तर अशा व्हायरसमुळं आपल्या शेळ्या पण दुसऱ्यांच्या शेळ्यामध्ये जाऊ द्यायला नाही पाहिजे. आणि हे जास्त प्रमाणात फिरस्ती शेळी पालनामध्ये होतं. त्याच्यानंतर पाणी हे आपल्या शेळ्यांसाठी वेगळं पाहिजे. कारण की शेळीपालन करायचं म्हणल्यावर सगळं नियोजन जर चांगलं असेल तर तुमचे नुकसान 100%
90% होतच नाही, 99% नाही होत. फक्त 1% जर झाली तर झाली. आणि असं जर नियोजन ठेवलं तर लसीकरणाची गरज नाही. लसीकरण तुम्ही 10 शेळ्याच्या नंतर जर जास्त वाढवलं तर लसीकरण 100% तुम्हाला करावं लागणार. 15-20 शेळ्या जर असेल तर मग लसीकरण करावं लागेल. पण आपल्या 7-8 शेळ्या असल्यामुळं आपण काही लसीकरण करत नाही, कधी केलं नाही. फक्त 1 वर्षच केलं होतं. आज 2 वर्ष ते पण ग्रामपंचायतमध्ये आले होते, त्याच्यामुळं सरकारी त्याच्यामुळं केलं होतं. आपण स्वतःच्या पैशानं आतापर्यंत केलं नाही, कारण की डॉक्टर म्हणतात जवळपास तुमचं क्वांटिटी 10, 15, 20 पाहिजे, तेव्हा आम्हाला पण यायला परवडतं. त्याच्यामुळं आपण ते लसीकरण पण करत नाही. फक्त जंतुनाशक देत असतो कधीमधी. जंतुनाशक पण जास्त द्यायचं काम नाही. फक्त यांचं नियोजन काय ठेवायचं, चाऱ्याचं आणि पाण्याचं. चारा पाणी जर व्यवस्थित असेल तर शेळी पिल्लू बिमार पडणार नाही. पिल्लांचं लहानपणी जेवढं नियोजन घ्यासान तेवढे पिल्लं तुमचे दागवण्यास त्याला फक्त 15 दिवस सांभाळायचं. पहिले 15 दिवस सांभाळले तुम्ही की नंतर ते खराब होऊ शकत नाही. नंतर तर पाल्याला एकदा 1 महिन्यानंतर पाल्याला लागल्यात नंतर तर ते बिमार पडू शकत नाही. फक्त नियोजन चांगलं ठेवायचं. मित्रांनो, परत एक सांगायचं राहिलं तुम्हाला की शेळ्यांच्या गोठ्यावरती सतत 15 दिवसाला 8 दिवसाला 1 टाकीची फवारणी औषधाची करायला पाहिजे. गोचिडाचं निर्मूलन करायला पाहिजे. ते माझं सांगण्याचं लक्षात नाही तुम्हाला. 15 दिवसाला होईना गोचिडाचं औषध फवारणी आणि शेळ्यांना गोचिडाच्या औषधांना धुवून काढणं हे नक्की करावं लागेल. कारण काय होतं माहिती आहे का, शेळ्यांना गोचिडाचं प्रमाण जास्त झालं पिल्लांना शेळ्यांना, त्यांनी पण शेळ्या करडं दगावतात. कारण की गोचिडं इतकं बेकार गोचिडाचं काम आहे की त्या रक्त ठेवत नाही शेळ्यांना करडांना. त्याच्यामुळं तेवढं नियोजन करायचं. कारण कसं हे सांगण्याचं विसरलो मी, तर परत एकदा तुम्हाला त्यासाठीच मी सांगतो आहे की हे नियोजन तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आपल्या शेळ्यांना चकाकी राहील किंवा त्यांच्या अंगावरती रक्त राहील. नाहीतर गोचिडानं खाल्लं की रक्तच राहणार नाही. त्याच्यामुळे एवढी काळजी घ्या. धन्यवाद. असं जर नियोजन ठेवलं मित्रांनो तर कधीच तुमच्या फार्मवरती बिमारी येणार नाही. आली तर त्याचं सांगतात नसतं, तेवढी येऊ शकते. पण आपलं सुरक्षा ठेवणं, नियोजन करणं हे आपल्या हातामध्ये. जेवढं आपण नियोजन चांगलं ठेवू, चांगली समजा स्वच्छता ठेवू, झाडझूड हे व्यवस्थित जर ठेवलं तर तेवढा टाईम आपल्याला येत नाही. कारण की आपण 5 वर्ष झाली आपण शेळी पालन करतोय, तर आत्तापर्यंत आपल्याला तेवढा टाईम आला नाही. एक शेळी तर नाही, फक्त 1 करडं आपलं दागावलं होतं. तर सगळं चांगलं आहे मित्रांनो. फक्त असं नियोजन करा. त्यांचे कमेंट होते, त्यांना मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट तर करतायच, पण अजून पण प्रतिसाद द्या जास्तीत जास्त. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, कुठलीही कमेंट, एक तरी कमेंट तुम्ही करत जा. 1 कमेंट करत जा. कसा पण व्हिडिओ चांगला आवडला नसेल, चुकी जर झाली असेल तर, चूक झाली असली तर चुकीची पण कमेंट करा. बाबा अशी चूक तुमच्याकडून झाली, त्याला मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगायचा. मी ते अडचणी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. हे बघा मित्रांनो, रुई आल्या. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.